हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वाजून गेलेत रात्रीचे 10 आणि आता ब्लॉग शूट करायचं आणि स्टार्ट करायचं रिझन एकदम जगा वेगळं आहे. आणि माझ्या चेहऱ्यावरची स्माइल आणि खुशी ती सांगते की बाबा तू किती जास्त खुश आहे. आता आंघोळ वगैरे करून आलोय. त्याचा आधी माझं ऑफिसचं काम संपलं, त्याच्यानंतर वर्कआउट केला आणि वर्कआउटचं मोटिवेशन होतं माझं. आज कोण आहे माहिती का तुम्हाला? निन्नी टाइम, नो निन्नी टाइम, नो निन्नी टाइम. स्नोई आज माझं मोटिवेशन होती, कारण की माझा प्रत्येक सेट मध्ये ती मला हेल्प करत होती. कशा आपण काउंट कसे करतो? 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14. शाबाश बेटा. 2 3. शोनी कोण येते आपल्या इथं? कोण येते? दादी परी येत आहे ना? ओ बापरे, ओ भाई एवढं प्रेम काय झालं? ऍक्च्युली इतकी जास्त नाटकी आहे ही नोटंकी. कशासाठी माहिती का? तिची मम्मी सांगते की ये तू झोप, 10 वाजले आहेत, कारण की सकाळी लवकर उठायचं असतं. आता सध्या तिची रुटीन चेंज झाली ना, स्कूल चालू झाल्यापासून. आता तर सुट्ट्या आहेत तिला, पण आम्ही ती सेम रुटीन ठेवायचा प्रयत्न करतोय. पण तिला नाही झोपायचं, नाही मस्ती करायची. आता आई आणि परी येत आहेत किती दिवसानंतर. फायनली हे जे दिसतं तुम्हाला, हे घर परत भरून जाईल असं. वाव किती मस्त. भाभी, हाउ यू फीलिंग? आपकी सासू आ रही है. व्हेरी व्हेरी नर्वस. हा, मी सकाळपासून बघतो वहिनींना हे आवर ते आवर. सगळे रूम आवरून काढले, किचन पासून, फ्रीज पासून, बेडरूम पासून सगळंच. ये डर मुझे अच्छा लगा. ये डर हमें अच्छा लगा. इन्स्पेक्शन येणार आहे, इन्स्पेक्टर येणार आहे. खरंय. आई आली म्हणजे आईला थोडंसं पण इकडे तिकडे चालत नाही म्हणजे की ते सगळ्यांना सवय. घरी पण तसंच असतं, इथं पण तसं असतं. जरी केलं नसेल तर आई स्वतःच करून घेते. सो यस, अजून 10-15 मिनिटं मम्मी आणि परी इथे येऊन जाईल. काय ये बोलत होती नाही. सोनी जा, मम्मा बोलत रील 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 रील. नको बघू. ओके दादा, आई आणि परी येत नाही तोपर्यंत मस्त प्रोटीन वगैरे पिऊन घेऊ, कारण की आत्ताच वर्कआउट केला आहे मस्त होम वर्कआउट. आपल्याला टाइम भेटत नाही सध्या ऑफिसमुळेच. माझे डंबल्स आहेत माझ्याकडे, ते काढून घेतो आणि घरीच वर्कआउट करतोय. सो यस, जेवढं माझ्याकडनं सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात तेवढा करतोय मी. बाकी हे रुटीन मला माहिती नाही कधीपर्यंत चालेल, किती दिवस अजून हेच सगळं चालत राहील. बट ठीक आहे, दॅट इज फाईन. आता मला सवय होते या सगळ्या गोष्टींची हळूहळू. फक्त एक गोष्टीची सवय करायची, एक तर मला रेग्युलर जिम आणि माझे ब्लॉग्स. हे जर माझं रेग्युलर झालं तर मला कसलीच चिंता नाहीये किंवा कसलंच टेन्शन राहणार नाही. सो यस, लाईक करून द्या, कमेंट करून द्या, सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे. मला हॉर्नचा आवाज आलाय, पण आपली गाडी का दुसऱ्यांची नॉट शुअर. ये देख रही बघा, आपलीच गाडी आहे रे. मम्मी आली रे. आओ पधारू. काय झालं? दमली तू? आमची परी खूप जास्त थकून गेलेली दिसते, बिलकुल लो एनर्जी एकदम. परी दिदी. मम्मी इन द हाऊस. जेवण वगैरे झालं आमचं. कसा होता प्रवास ते सांग. चेहऱ्यावरनं वाटते खूप जास्त दमून गेलेत तुम्ही. 1 तास जास्त बोर झालं. ऍक्च्युली आई नाशिकवरनं पुण्याला आली आहे. नाशिकला आमचा आजीचा प्रोग्राम होता, पाणी टाकायचा काहीतरी प्रोग्राम असतो. डेरगं भराय, आमच्या डेरगं भरणं असं म्हणतात. सो आई, बाबा, आमचे काका काकू सगळे तिथं आलेले होते. आम्हीच नव्हतो गेलो, आमचं ऑफिस होतं, सुट्ट्या नव्हत्या. आणि तिथून आई इथं आली. आता आई इथं मस्त राहणार आहे. उद्या आणि परवा 2 दिवस परत आई, परी, दादा हे सगळे ट्रॅव्हलिंग करणार आहेत. मी नाही आहे, बिकॉज मी जाणार नाही. मी ऑलरेडी खूप मोठा प्लॅन करून खूप जास्त ट्रॅव्हलिंग करून येऊन गेलो. सो उद्या मी आराम करेल, घरातच असेल. कुठलाही काही प्लॅन नाही, कुठली काही ट्रॅव्हलिंग नाही. बिकॉज ट्रॅव्हलिंगमध्ये ना मग ते चिडचिड होऊन जाते, आराम करायला नाही भेटलं तर. असं सध्या चालू आहे. पण येस, आई आली आणि आपलं घर आणि हा रूम असा भरल्यासारखा झालाय. ये वा, सुबह की चाय, सुबह का नाश्ता अभी आई के हाथ से होगा. ये क्या बात आहे. आई काय बघते माहिती का? पंख्याची हालत. थँक गॉड पंखा मी आमच्या राणीताईकडनं साफ करून घेतलाय, नाही तर मी इतक्या घाण शिव्या खाल्ल्या असताना आता. आणि हा 99% चांगला आहे फॅन. विचार करा मग किती डेंजर असतो माझा फॅन. पण लकीली साफ करून घेतला. तरी पण आहे, आई म्हणते तरी पण आहे. वाजून गेलेत 11 वाजून
20-21 मिनटं आणि मी येऊन गेलो खाली. सगळे मस्त वरती ब्लॉग एन्जॉय करतात. दादाचा नाशिकचा पेरूची वाडीचा ब्लॉग येतो, एकदा जाऊन नक्की बघा. इतका फनी ब्लॉग येतो, एकदम एक नंबर ब्लॉग आहे, मजा येईल. मी पण बघत होतो. मी अर्ध्यातनं खाली येऊन गेलो बिकॉज माझे मित्र आलेत बाहेर, त्यांना भेटायला चाललो गेले. आपण भेटू उद्या सकाळी. त्यांचा प्लॅन सॉर्टेड झालेला आहे. 2 दिवस मस्त ते जाणार आहेत, ट्रॅव्हलिंग करणार आहेत, मस्त फिरायला जाणार आहेत. मी घरीच असणार आहे. मी भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. आता मी माझ्या मित्रांना भेटून होतो. सो ते लोक जेव्हा जातील ट्रॅव्हलिंग करतील तेव्हा मी तुम्हाला निवांत भेटतो. ठीक आहे. गुड नाईट फॉर नाव. प्लीज डू सबस्क्राईब करून जा, बिलकुल फुकट आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. टीचर निकाला नाही तर ऑल रेडी, सगळे रेडी झाले जायला. आहे. तुझ्या तुझ्या हातात लेखा. हा कोणाचा आहे मग? तुझ्या हातात येतो. माझं. तुझ्या आहे तो. भलती बोलायला लागली पोरगी. थोड्या वेळात सगळे निघतील आणि आपण परत झोपून जाऊ, आराम करू मस्त. वाव, आज सुट्टीचा दिवस. आज सगळा आराम होणार आहे, आराम होणार. ये स्नो आहे. किती हुशार झाले आता. अशी बोलायला लागली नाही आणि अशा अशा गोष्टी बोलते की तिला आम्ही शिकवल्याच नाहीत. आम्ही पण एकदम अशी शॉक होऊन जातो. काल तर तिने ते इथे क्लिप टाकून दिली, मी ती बघून घ्या तुम्ही. कोण ओरडलं? कशा ओरडला? अच्छा, नाही ओरडायचं. कसं बोलायचं मग? हळू 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 कर. अंकल हळूहळू बोल. कशा हळू हळू हळूहळू कशा बोलतात? हळूहळू कशा बोलतात शोनी? हळूहळू. आजीला सांग, आजी हळूहळू बोल. परी बाय बाय. शोनी बाय बाय. वाजून गेले 7:15 आणि यस, आंघोळ वगैरे करून ऑल रेडी झालं. ते बघा माझा अवतार असा आहे. आणि अजून एक गोष्ट, आपण म्हणतो ना सुट्टीच्या दिवशी स्लो मॉर्निंग, सगळ्या गोष्टी एकदम हळूहळू करा, शांततेत करा, आरामात करा. माझी मॉर्निंग स्लो झाली, माझा आफ्टरनून स्लो झाला, माझा इव्हिनिंग स्लो झाला, पण मजा होऊन गेली. सकाळपासून जो आराम झाला आहे, माझे फेवरेट शोज टीव्हीवर बघितले, त्याच्यानंतर मी घरी होम वर्कआउट केला. पण आता देवपूजा करायची म्हणून आंघोळ वगैरे करून रेडी झालो आपण. आणि अजून एक गोष्ट, किती लोक माझ्याशी रिलेट करतात हे ना, मी लोकल शॉपवर नाही टी शर्ट घेतलंय. हार्डली 450-500 रुपयाला काहीतरी टी शर्ट आहे, पण ते महागड्या कपड्यांपेक्षा हे टी शर्ट मला इतकं जास्त आवडलं ना. एकदम कम्फर्टेबल, बेस्ट कपडा आणि स्ट्रेचेबल, एकदम कुठे ओढा काही होत नाही. तर असेच माझे 2-3 टी शर्ट आहेत जे मी खूप वर्षापासून वापरतो, पण अजून पण खराब नाही झाले. महागडे कपडे घेतले ते थोडेसे चालतात, थोडं पण आपण वाढलो कमी झालो तर ते काही कामाचे राहत नाही. असो, देवपूजा करू आणि त्याच्यानंतर एक प्लॅन करू. माझी अशी इच्छा आहे की मी थोडंसं मोठं ब्लॉग करायला पाहिजे, कुठेतरी बाहेर जायला पाहिजे. सकाळपासून घरातच होतो, ते बघूयात. आधी एक घरची थोडंफार देवपूजा वगैरे ते करून घेऊ आणि ठरवू कुठं जायचं, काय प्लॅन करायचा. झाली आपली देवपूजा आणि या सगळ्या घाई गडबडीत. पण आता मला अचानक आठवलं की आज आहे 1 मे. आज असतो महाराष्ट्र दिन, आज असतो गुजरात दिवस आणि आज असतो लेबर डे. त्याचीच आपल्याला सुट्टी असते. प्रत्येक वर्षी 1 मेला सगळ्यांना सुट्टी असते. सो सगळ्यांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाचा खूप खूप शुभेच्छा. मला कमेंटमध्ये नक्की सांगून जा की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली, कधीपासून हा दिवस आपण सेलिब्रेट करतोय. माझं जेवण झालंय, आता निघूयात आपला गोप्रो, हेल्मेट आणि गाडी घेऊन थोडंसं चक्कर मारून येऊ. आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागेल जिथं मी जायचं ठरवलंय. ॲक्च्युली आधी प्लॅन होता मला की JM रोड आणि MG रोड वगैरे जाऊ, पण नाही, आता एक प्लॅनचा चेंज झाला आणि मी चाललो आता तळेगाव साईडला. कन्नुकी चहा आहे ना हायवे रोडला, तिथं. ऑल राईट, आपण आपला एरिया सोडून आता हायवे साईडला चाललो आहे. हायवेला गेल्यानंतर थोडं 1-1.5 किलोमीटर पुढे पेट्रोल भरून घेऊ. आणि इतक्या गप्पा मारा अशा वाटतात ना तुम्हा लोकांसोबत, असं वाटतं सगळंच तुमच्यासोबत एकदम शेअर करून देऊ जे काय माझं आयुष्यात चाललं आहे. पण येस, सगळंच नाही शेअर करता येईल. तसं करायला गेलो तर अर्धा-1 तास पुरणार नाही आपल्याला. पण येस, अजिबात स्किप करू नका, 1 सेकंदसुद्धा स्किप करू नका. मी याच्या पुढच्या जे काय 2-4-5 मिनटं जे काय होईल आपला मोठा ब्लॉग, आपण जे गप्पा मारणार ते पूर्णपणे मनापासून गप्पा मारणार आहे मी. बस एकदा मला हायवेला लागू द्या, पेट्रोल भरू द्या. एक रूल बनवून घ्या, जेव्हा पण व्हिडिओ बघतात ना स्किप अजिबात करायचा नाही. एक लाईक करून द्यायचं आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्यायचं. ठीक आहे. इथं पण आहे आणि पुढे पण आहे, इथंच भरून घेऊ पुढे न जाण्यापेक्षा, कारण की लगेच टर्न मारून हायवेला लागता येईल. इथं छोटं पेट्रोल पंप आहे आणि पुढे याच्यापेक्षा मोठं पेट्रोल पंप आहे, पण काही फरक नाही पडत, इथूनच भरून घेऊ. आज 1 तारीख आहे, 301 रुपयाचं. 301 करो ना भैया. हां, पावर आहे, ऑप्शन नाही, डाल दो अभी, ऑप्शन नाही दो. पॉवर पेट्रोल आहे त्याच्याकडं, साधं पेट्रोल नाही आहे. आणि पॉवर पेट्रोल ऑलमोस्ट किती 8 रुपये महाग आहे. आणि 300 रुपयाचं पेट्रोल टाकल्यानंतर सुद्धा एक
एक काळी पण अशी वरती नाही झाली. भाई साहब, माझी गाडी अशा हायवेवर बंद झाली अचानक आणि मला साईडला हे बघा चालू, याला किक पण नाही आहे, हे फक्त शेल स्टार्ट होतं. अरे भाई साहब, क्या ही हो गया, असं कधी होत नाही, पहिल्यांदा झालंय आणि ते पण हायवेला. अरे मला काही समजेना झालं काय झालं गाडीला. अरे अरे बाप रे, आपला ब्लॉग आणि आपल्या इम्पॉर्टंट गप्पा राहिल्या साईडला, मी अडकून गेलो. मी सगळं खाली चेक पण करून बघितलं आणि मेन म्हणजे किक नाही आहे की किक मारून मी चालू करेल. हे बघा ना, चालू बंद केलं, सगळंच केलं, खाली मला काय उमजेना झालं. वायर बिअर चेक केली ती पण सगळं बरोबर आहे. बॅटरीचा इश्यू का काय डोंट नो. आयुष्यात तुम्ही जे ठरवतात तुमच्या हिशोबाने काही होणार नाही आहे फॉर शुअर. ज्या होणाऱ्या गोष्टी त्या होतीलच आणि तुम्हाला ते एक्सपिरियन्स करणं, तुमच्यासोबत ते होणं मस्ट आहे आणि तुम्हाला ते सहन करावंच लागेल. मी मस्त विचार करून आलो तो, मस्त हायवेने जाईल, गप्पा मारेल, चहा पिऊन परत येऊन जाईल. माझ्या गाडीनेच जागा दिला मला मध्ये आणि पहिल्यांदा झालं माझ्यासोबत असं. आता कोणाला तरी बोलवावं लागेल आणि बऱ्यापैकी लांब येऊन गेलो आता. मी आता आमचं जे गॅरेजवाले दादा त्यांना कॉल केला, ते बोलले की एक तर बॅटरीचा प्रॉब्लेम असेल, नाही तर प्रॉब्लेम चेक करावा लागेल. त्यांना पण सांगता येत नाही बिकॉज आपण ते शेल स्टार्ट देतोय, काहीच होत नाही आहे. आता आवाज असा आवाज येतोय फक्त, माझे वांदे झाले. आता ते बोलले की मी दुसऱ्या दादाला फोन लावतो, ते गावाला आहेत, जर नाहीच झालं काही जुगाड तर मग कोणाला तरी धक्का मारून दुसऱ्या गेअरवर गाडी चालू करायला लाव, असं त्यांनी मला एक सोल्युशन सांगितलं आहे. बट मला माहिती नाही आता हायवेला मी कोणाला सांगू, भाई धक्का मार दे मेरे गाडी को. बट ठीक आहे, काही ना काही जुगाड शोधू आणि बघू काय होतं ते. काहीच होत नाही आहे, काहीच होत नाही. आणि धक्का कोणाला मारायला लाविता हायवेला मला ते पण नाही समजत आहे. एखादा यंग पोरगा असेल तर तो हेल्प करू शकतो थोडं टो वगैरे देऊन. थांबू कोणाला इथं. हॅलो हॅलो, एक मिनटं, मी हेल्मेट उतरवतो, आवाज येत नाही मला. त्यांनी मला एक सोल्युशन सांगितलं की असं तर होणार नाही चालू, बॅटरीचा किंवा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय तर दुसऱ्या गेअरवर टाक तू. हां, आता दुसरा गेअर आहे आणि थोडीशी धक्का मारून क्लच सोड. आता धक्का मारायला कोणी नाही आहे, मी कसं काय धक्का मारू, कोण आहे याला सांगू का. ओ भाई, आता मोबाईलवर चाललं, ऐकलंच नाही त्याने. रुक जा भाई. भाई थोड़ा टो कर दे यार, चालू नहीं हो रही गाड़ी. थैंक्स यार. कर दो हाँ. धक्कन सोडायला लावलं त्याने. अरे भाई, देव माणूस सापडला आपल्याला. अरे थँक्यू यार, अरे आई लव यू यार भाई. अरे चालून गेली, क्या बात है. अरे यार भाई, थँक्यू यार. अरे भाई साहब, एक नंबर सोल्युशन सांगितलं दीपक दादाने. तो देव माणूस भेटून गेला आपल्याला, त्याने टो दिला जरा पायाने आणि मी क्लच सोडला तर चालून गेली. एक नंबर. मी चाललो आता युटर्न मारून घरी, रिस्क घ्यायची नाही. पुढं कुठं बंद पडली तर आपले वांदे होतील, म्हणून इथूनच कुठून तरी युटर्न घेऊ आणि परत वापस घरी जाऊयात. देवाने आपले सगळे प्लॅन चौपट करून टाकले. सगळ्या गप्पा जी राईड करायची होती ती पण आपली चौपट झालेली आहे. माझा ज्या इम्पॉर्टंट गप्पा, ज्या तुम्हा लोकांसोबत गप्पा मारायच्या आहेत, मी त्या निवांत कधीतरी मारेल पुढच्या ब्लॉगमध्ये. म्हणून एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, म्हणजे हा एक्सपिरियन्स अजून ॲड ऑन झाला. मी जे काही शेअर करणार होतं ते तर होतंच, पण त्याचा हा इम्पॉर्टंट आणि एकदम बेस्ट एक्झाम्पल माझ्यासाठी सेट झाला आजचं, की तुम्ही जसं ठरवतात तसं आयुष्य अजिबात चालणार नाही आहे. आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी होतील, चढ उतार येतील, जे ऑलरेडी तुमचं नशिबात असेल आणि जे ऑलरेडी डिसायडेड असेल आणि तेच होईल. सो या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जावं लागेल फॉर शुअर. ह्या जेवढ्या घडामोडी होतात ना, त्याचं तुम्ही कसं डील करतात, कसं सगळ्या सिच्युएशन हँडल करतात ना, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता आपण यू टर्न घेऊन घरी चाललो आहे परत. ओ भाई साहब, गजब खतरनाक एक्सपिरियन्स होता, मजा येऊन गेली. इट वॉज फन राईड गाईज. प्लीज यासाठी तर एक सबस्क्राईब बनतोच. आणि मी फॉर शुअर आपल्या ज्या गप्पा आहेत त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करू. येऊन गेलो आपण घरी, 10:30 वाजून गेले आणि मजा येऊन गेली राईड करून. जरा थ्रिलिंग राईड होती, नवीन एक्सपिरियन्स होता, असं कधी झालं नव्हतं माझ्यासोबत. हायवेला अडकून गेलो आणि माझी गाडी बंद झाली, पण तो देव माणूस येऊन गेला बिचारा, त्याने जरा हेल्प केली आपल्याला. आपली गाडी चालवून गेली, तिथपर्यंत घरी पोहोचून गेलो आपण. सो येस, या वेळेला आपण इथं एंड करूयात. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या, कमेंट सोडून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून पण सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे,
भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. वा यार मस्त, सुट्टीचा दिवस भारी होता आजचा. गुड नाईट, बाय बाय. बोल ना. This is